TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। शिरूर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीला आमदार राहुल कोली यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या बैठकीत सर्वांसमोर एका कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली आहे। अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांवर अन्याय केलाय, त्यामुळे कार्यकर्त्यांची मनं जाणून घेत निर्णय घेणार असाल तर अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा। अजित पवारांनी सुभाष बापू, योगेश दादा या तिघांवर अन्याय केलाय। हे तिघेही मंत्री झाले असते, अनेकांना महामंडळ मिळालं असतं। अजित दादा असतील तर ही सत्ता आणि खुर्ची नको। ज्या राष्ट्रवादीचा आम्ही 10 वर्षांपासून विरोध करतोय तीच राष्ट्रवादी आता सोबत घेतली आहे। विधानसभेला अजितदादा सोबत असतील आणि सत्ता मिळणार असेल तर ती सत्ता आपल्याला नकोय अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। अजितदादांसाठी सत्ता आणायची का असं म्हणत भाजपच्या बैठकीत या पदाधिकाऱ्यांनी आपली मनातील खतखत बोलून दाखवली आहे। पण आता इथून पुढे तुम्हाला सल्ला, जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगतंय आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादाला या महायुतीतून बाहेर काढा। अन्याय केला त्यांनी सुभाष बापूंवर, अन्याय केला राहुल दादांवर, अन्याय केला योगेश दादांवर। अरे मंत्री झाली असती तिघे लोक आपली, महामंडळ मिळालं असतं अनेक लोकांना। अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब सोनवणे शामगावने डिप्युटीचा निधी मागायला गेले आणि अजितदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे, आम्ही 10% निधी देणार। अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची, पण अजितदादा असेल तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना? बापू, पुणे जिल्हा आणि सोलापूरची तीच परिस्थिती आहे। तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसराच मिळालेला आतापर्यंत। स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये। पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेला आहे। ज्या राष्ट्रवादीशी गेल्या 10 वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या अजितदादांनी आमच्या भोकांडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्ते आज भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतलंय? भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदादा असतील आणि जर विधानसभेला जर आपली सत्ता राहायची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्याला आपल्याला आता नकोय। काय करायचं? अजितदादासाठी सत्ता राहायची, तिथं त्यांनी पालकमंत्री व्हायचे, तिथं बॉस व्हायचं, तिथं आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे। मग बॉसची सत्ता आम्हाला नकोय। होऊ द्या ना तुम्ही पालकमंत्री सोलापूरचे, होऊ द्या आमदार पालकमंत्री पुण्याचे। आणि त्यांनी पक्ष वाढवलाय, कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या आमच्यावर वीज बिलाच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं, त्याचे गुन्हे आमच्यावर दाखल आहेत। रास्ता रोको आम्ही अनेक वेळा केलाय। आमचे संदीप बाप्पा मोडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भांडत असतात, लढत असतात। आपल्या भागातील